सकाळची वेळ होती आणि एक म्हातारी महिला दिल्लीला जाण्यासाठी आपल्या घरातून पूर्ण तयारी करून रेल्वे स्टेशनवर पोहोचते. तेवढ्यात अचानक तिच्या समोर दिल्लीला जाणारी ट्रेन येऊन उभी राहते. त्यानंतर ती म्हातारी महिला त्या ट्रेनमध्ये चढते. त्या ट्रेनमध्ये इतकी गर्दी होती की तिला बसण्यासाठी जागा सुद्धा मिळत नाही. तेवढ्यात रेल्वे सुरू होते. त्यानंतर ती म्हातारी महिला एका मुलाला आपली सीट द्यायला सांगते. तेव्हा तो मुलगा म्हणतो, जर मी तुला माझी सीट दिली तर मग मी कुठे बसणार? तेव्हा ती म्हातारी महिला म्हणते, तू माझ्या मांडीवर बस. त्यानंतर मित्रांनो, तो मुलगा तिचं बोलणं मान्य करतो आणि तिच्या मांडीवर बसतो. मग मित्रांनो, जेव्हा रात्र होते तेव्हा तो मुलगा त्या म्हाताऱ्या महिलेसोबत असं काही करू लागतो की जर तुम्हाला त्याबद्दल कळालं तर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. घटनेची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. एका छोट्याशा गावातील ही सत्य घटना आहे. एक अतिशय सुंदर म्हातारी महिला होती. तिचं नाव ममता असं होतं. ममता आपल्या घरात पूर्णपणे एकटी राहत होती. ममताचा नवरा नव्हता. तिच्या नवऱ्याचं खूप आधी निधन झालं होतं. फक्त एक मुलगा आणि सून होते जे दिल्लीमध्ये भाड्याच्या घरात राहत होते आणि ममताच्या मुलाचं नाव बलराम होतं. बलराम आपल्या बायकोला देखील दिल्लीमध्ये ठेवत होता आणि प्लंबरचं काम करत होता. जे काही तो कमवायचा त्यातून आपला संसार तो चालवत होता. आणि जी ममता होती ती गावातल्या आपल्या छोट्याशा घरात राहत होती. शेतीवाडी करत होती. तिच्याकडे 1.5 एकर जमीन होती आणि त्यातूनच आपला उदरनिर्वाह ती करायची. आणि जो बलराम होता तो ममताकडे एक पैसाही पाठवत नव्हता. ना कधी तो फोन करून तिची विचारपूस करत होता. त्याला आपल्या बायकोसोबत दिल्लीला जाऊन बराच काळ झाला होता, पण एकदाही तो आपल्या आईला भेटायला आला नव्हता. त्यामुळे ममताचं मन कायम बेचैन राहत होतं. आपल्या मुलगा आणि सुनेला पाहण्यासाठी, पण त्या दोघांना आपल्या आईबद्दल थोडीसुद्धा काळजी नव्हती. ते लोक दिल्लीमध्ये ऐशो आरामात राहत होते आणि जी ममता होती ती आपल्या घरी साधी दाल रोटी खाऊन दिवस काढत होती. ममताचं वय जरी जास्त होतं तरी मित्रांनो ती अजूनही खूप सुंदर आणि तरुण दिसत होती. कारण त्या गावात असे अनेक म्हातारे पुरुष होते जे तिच्यावर जीव ओवाळून टाकत होते. पण ममता तशी साधीसुधी महिला नव्हती. ती प्रत्येक काम खूप विचार करून करत होती. मग मित्रांनो, अशाच एका दिवशी ममता आपल्या घराच्या अंगणात बसली होती. तेवढ्यात अचानक तिला आपला मुलगा आणि सुनेची आठवण येते आणि ती जोरजोरात रडू लागते. जेव्हा ती रडायला लागते तेव्हा तिचा रडण्याचा आवाज ऐकून शेजारच्या सगळ्या महिला तिच्या घरी येतात आणि आल्यावर सगळ्या मिळून ममताला शांत करण्याचा प्रयत्न करतात. पण ममता काही शांत होत नाही. मग त्यांच्यातील एक महिला ममताला म्हणते, ममता तू का कायम आपल्या मुलगा सुनेसाठी रडत बसते? आपला वेळ वाया घालवते. त्यांना जर तुझी थोडीसुद्धा काळजी नाही. जर काळजी असती तर त्यांनी तुला फोन केला असता. तुझ्यासोबत ते बोलले असते किंवा इतका वेळ झाला तरी एकदा तरी ते तुला भेटायला आले असते. त्यानंतर ज्या महिलांपैकी एक महिला ममताला म्हणते, जर तुला त्यांना भेटायची इतकीच इच्छा असेल तर उद्या सकाळी रेल्वे पकडून दिल्लीला जा. त्यांच्याकडे 2-4 दिवस राहा. त्यांना भेट आणि मग परत ये. त्यानंतर जी ममता होती तिला त्या महिलेचं बोलणं आवडतं. मग ती म्हणते, जाण्यासाठी तर मी जाऊ शकते, पण माझ्याकडे दिल्लीला जाण्यासाठी पुरेसे पैसे नाही. त्यानंतर ती महिला म्हणते, मी तुला 1,000 रुपये उधार देते. दिल्लीवरून आल्यानंतर तू मला ते पैसे परत कर. त्यानंतर मित्रांनो, ममता त्या महिलेपासून 1,000 रुपये उधार घेते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी दिल्लीला जाण्याची पूर्ण तयारी करून रेल्वे स्टेशनवर पोहोचते. जशी ती रेल्वे स्टेशनवर पोहोचते तेवढ्यात दिल्लीला जाणारी ट्रेन तिच्या समोर येऊन उभी राहते. मग ममता त्या ट्रेनमध्ये चढते. पण मित्रांनो, त्या ट्रेनमध्ये इतकी गर्दी होती की तिला बसायला जागासुद्धा मिळत नाही. त्यामुळे ती बिचारी उभी राहून प्रवास करू लागते. तेवढ्यात अचानक तिची नजर एका तरुण मुलावर जाते. तो मुलगा देखील दिल्लीला जात होता. मग ममता त्या मुलाजवळ जाते आणि त्याला म्हणते, तू मला तुझ्या सीटवर बसू देशील का?
त्यावर तो मुलगा म्हणतो, जर मी तुम्हाला सीट दिली तर मग मी कुठे बसणार? तेव्हा ममता त्याला म्हणते, तू माझ्या मांडीवर बस. त्यानंतर मित्रांनो तो मुलगा ममताचं बोलणं मान्य करतो आणि तिला आपल्या सीटच्या कोपऱ्यात बसवतो. त्यानंतर कसं तरी ॲडजस्ट करून ममता तिथे बसते आणि प्रवास करू लागते. रात्र होते आणि ट्रेनमध्ये सगळे प्रवासी झोपी जातात. ममताला देखील झोप येऊ लागते. त्यामुळे ती बसल्या बसल्या डुलक्या घेऊ लागते आणि कधी कधी त्या मुलाच्या मांडीवर जाऊन झोपते. त्यामुळे तो मुलगा आता खूपच त्रासून जातो. मग तो ममताला म्हणतो, तुम्ही सरळ बसू शकत नाही का? वारंवार माझ्या मांडीवर का झोपत आहात? तेव्हा ममता त्या मुलाला म्हणते, हे बघ, मला खूप जोराची झोप येते. त्यावर तो मुलगा म्हणतो, एकतर मी तुम्हाला बसायला जागा दिली आणि वरून आता तुम्ही झोपायचंही बोलत आहे. सांगा बरं मी तुम्हाला कसं झोपू? त्यानंतर जी ममता होती ती सरळ बसते आणि जो मुलगा होतो त्याला झोप येत नव्हती. तो आपल्या मोबाईलमध्ये इंस्टाग्रामवर शॉर्ट व्हिडिओ पाहत होता. त्यानंतर त्या दोघांमध्ये गप्पा सुरू होतात. ममता त्या मुलाला त्याचं नाव विचारते. तेव्हा तो आपलं नाव गणेश असल्याचं सांगतो. त्यानंतर ममता गणेशला विचारते, तू दिल्लीमध्ये नेमका कुठे राहतो? काय काम करतो? तेव्हा गणेश सांगतो, मी दिल्लीमध्ये भाजी विकण्याचं काम करतो आणि भाड्याच्या खोलीत राहतो. त्यानंतर गणेश ममताला तिचं नाव विचारतो. तेव्हा ममता आपलं नाव त्याला ममता असल्याचं सांगते. अशा प्रकारे दोघांची ओळख होते आणि आता ते दोघे एकमेकांसोबत मोकळेपणाने बोलू लागतात. अशाच गप्पा मारता मारता सकाळ होते आणि ते लोक दिल्लीला पोहोचतात. त्यानंतर ते ट्रेनमधून उतरतात. जो गणेश होता तो ममताला म्हणतो, ममता, मी देखील दिल्लीमध्ये राहतो आणि तू पहिल्यांदाच आपला मुलगा आणि सुनेला भेटायला आली आहे. जर तुला कुठली अडचण किंवा त्रास झाला तर मला फोन कर, म्हणून तुझा मोबाईल नंबर दे. त्यानंतर जी ममता होती ती आपला मोबाईल नंबर गणेशला देते. मग त्यानंतर दोघे एकमेकांपासून वेगळे होऊन आपापल्या रस्त्याने निघून जातात. जेव्हा ममता आपल्या मुलगा आणि सुनेच्या खोलीवर पोहोचते तेव्हा तिची भेट आपल्या सुनेसोबत होते. आणि जेव्हा ममताची सून तिला पाहते तेव्हा पाहता क्षणीच ती तिच्यासोबत भांडायला लागते. ती म्हणते, तू इथपर्यंत कशी आली? तुला कोणी बोलावलंय? तू इथे काय करायला आली आहे? मित्रांनो, ती तिला खाण्यापिण्याबद्दल देखील विचारत नाही आणि उलट तिचा अपमान करू लागते. तेवढ्यात संध्याकाळ होते आणि जेव्हा संध्याकाळ होते तेव्हा तिचा मुलगा कामावरून घरी परत येतो. तो पाहतो की त्याची आई घरी आली आहे. पण मित्रांनो, नमस्कार सुद्धा न करता तोही आई ममताला ओरडू लागतो. तो इतकं ओरडतो की बिचारी ममता तिथे रडू लागते आणि म्हणते, बाळा, माझी चूक झाली की मी तुम्हाला न सांगता इथे आले. पण आता मी निघते. मला तुमच्यासोबत एक क्षण देखील राहायचं नाही. त्यानंतर जी ममता होती ती आपली बॅग उचलते आणि थेट दिल्ली रेल्वे स्टेशनवर पोहोचते. तिथे गेल्यावर तिला समजतं की ट्रेन खूप उशिरा आहे. त्यामुळे सगळ्या प्रवाशांना थांबावं लागणार आहे. मग ममता स्टेशनच्या एका जिन्यावर बसते आणि आपला मुलगा आणि सुनेबद्दल विचार करू लागते. तेवढ्यात जो गणेश होता तो ममताच्या मोबाईलवर फोन करतो आणि जेव्हा तो फोन करतो तेव्हा ममता फोन उचलते. फोन उचलताच ती गणेशसोबत बोलताना जोराजोरात रडू लागते आणि आपली संपूर्ण आपबीती त्याला सांगते. त्यानंतर जेव्हा गणेश ममताची कहाणी ऐकतो तेव्हा त्याचं मनही आतून खूप व्याकुळ झालं होतं. मग तो ममताला विचारतो, तुम्ही आता कुठे आहात? तेव्हा ममता त्याला सांगते, मी माझ्या गावाला जाण्यासाठी दिल्लीच्या रेल्वे स्टेशनवर बसले आहे. मग गणेश तिला म्हणतो, तुम्ही तिथेच थांबा, मी आता येतो. त्यानंतर मित्रांनो, जो गणेश होता तो ताबडतोब दिल्ली रेल्वे स्टेशनवर पोहोचतो. आल्यावर तो पुन्हा ममताला भेटतो आणि तिला आपल्यासोबत खोलीवर घेऊन जातो. त्यानंतर जेव्हा ममता पहिल्यांदाच गणेशच्या खोलीवर जाते आणि त्याच्या खोलीचं वातावरण पाहते तेव्हा ती खूप खुश होते, कारण तिथलं वातावरण खूप शांत आणि सुखद होतं. मग जो गणेश होता तो ममताला आपल्या खोलीत ठेवतो आणि तिला खूप आनंद देतो. ममता कधीच दिल्लीला आली नव्हती आणि गणेश तिला दिल्लीमधल्या अनेक ठिकाणी फिरायला घेऊन जातो. त्यामुळे ममताचं मन बदलू लागतं. हळूहळू ममता गणेशच्या जवळ येऊ लागते. ममता आणि गणेश दोघेही एकमेकांना आवडू लागतात. रात्रीच्या वेळी दोघेही वेगवेगळ्या अंथरुणावर झोपायचे, पण दोघांनीही कधी एकमेकांच्या जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न केला नव्हता. अशाच प्रकारे ममता आता गणेशसोबत राहताना जवळपास 3 महिने निघून जातात आणि त्या काळात ममता पूर्णपणे दिल्लीकर झाली होती.
तिची हेअरस्टाईल बदलली होती. तिचं राहणं, बोलणं, कपडे घालण्याची पद्धत सगळंच बदललं होतं. ममता आता खूपच सजून धजून राहू लागली. छान परफ्यूम लावायची. तिला पाहून कुणीही म्हणलं असतं की ती एखादी शहरातील मॅडम आहे. अशा प्रकारे ममताला दिल्लीमध्ये राहताना बराच काळ होतो. एक दिवस गणेश आणि ममता दोघे शॉपिंग करण्यासाठी एका मॉलमध्ये गेलेले असतात. तेवढ्यात अचानक ममताची भेट तिचा मुलगा आणि सुनेसोबत होते. ते लोकही त्यावेळी मॉलमध्ये कपड्यांची खरेदी करण्यासाठी आलेले असतात. जेव्हा तिची भेट आपला मुलगा आणि सुनेसोबत होते तेव्हा तिची सून तिला लगेच ओळखते, पण तिचा मुलगा बलराम मात्र तिला ओळखू शकत नाही. तिची सून आपल्या नवऱ्याला म्हणते, म्हणजे बलरामला म्हणते, हे बघ तुझी आई किती बदलली आहे. पण बलराम अजूनही तिला ओळखत नव्हता. मग काही वेळाने तोही आपल्या आईला ओळखतो आणि म्हणतो, अरे ही तर माझी आई आहे, पण इतकी कशी बदलली ती. त्यानंतर तो आपल्या आईजवळ जातो आणि म्हणतो, आई तू इथे काय करते. त्यावर मित्रांनो जी ममता होती ती बलरामला ओळखायला नकार देऊ लागते. ती म्हणते, तू कोण आहे, मी तुला ओळखत देखील नाही. वारंवार बलराम म्हणत होता, मी तुझा मुलगा आहे, पण ममता सतत त्याला ओळखायला नकार देत होती आणि ती आता गणेशसोबत तिथून निघून जाते. त्यानंतर मित्रांनो बलराम आणि त्याची बायको देखील आपल्या घरी परत जातात. पण जो बलराम होता त्याला त्या रात्री अजिबात झोप येत नाही. तो सतत आपल्या आईबद्दल विचार करत राहतो. मग दुसऱ्या दिवशी सकाळ होताच तो कसाबसा शोधत शोधत गणेशच्या खोलीपर्यंत पोहोचतो आणि जेव्हा तो तिथे पोहोचतो तेव्हा त्याची भेट पुन्हा आपल्या आई ममतासोबत होते. मग तो म्हणतो, आई त्या दिवसाच्या गोष्टीला तू इतकं मनावर घेशील हे मला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. आणि तू इथे कोणासोबत राहते, हा माणूस कोण आहे. तेवढ्यात जो गणेश होता तोही तिथे येतो आणि गणेश येताच बलरामला खूप खरं खोटं सुनावू लागतो. तो म्हणतो, तुझ्यासारखा मुलगा कोणालाही देवाने देऊ नये. कुणी आपल्या आईसोबत असं वागतं का. आणि तुझी बायको जी स्वतःला मॅडम समजते ती स्त्री नाही तर एक राक्षसी नाही. त्यानंतर जेव्हा बलराम गणेश आणि आपल्या आईच्या तोंडून इतकं सगळं ऐकतो तेव्हा तो जोरात रडू लागतो आणि म्हणतो, आई माझ्याकडून जे काही चुकीचं झालं ते मला माफ कर आणि तू आता माझ्यासोबत घरी चल. पण जी ममता होती ती आपला मुलगा बलरामचं एकही बोलणं ऐकत नाही. ती म्हणते, आता माझ्यासाठी फक्त गणेशच आहे. तुम्ही लोक कोण आहे हे मी ओळखत नाही. मी माझं जुनं आयुष्य विसरून गेले आहे. त्यानंतर मित्रांनो बलराम आपल्या आईचं सगळं बोलणं समजतो आणि तो शांतपणे तिथून निघून आपल्या घरी परत जातो आणि ममता आणि गणेश दोघेही एकत्र आनंदाने राहू लागतात. अशाच प्रकारे त्यांना एकत्र राहताना जवळपास 2 वर्षांचा काळ निघून जातो आणि त्या 2 वर्षात त्यांनी कधीही एकमेकांच्या जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न केला नव्हता. एक दिवस पावसाळ्याचा मोसम होता आणि खूप जोरदार पाऊस पडत होता. तेवढ्यात अचानक जी ममता होती ती थरथर कापू लागते, कारण तिला पावसामुळे खूप थंडी वाजू लागते. हे पाहून गणेश खूप घाबरतो. मग ममता म्हणते, गणेश मला ऊब हवी आहे, जर कुठून थोडी ऊब मिळाली तर बरी होईल. त्यानंतर मित्रांनो जो गणेश होता तो ममताच्या अगदी जवळ जाऊन झोपतो आणि त्या क्षणी दोघांच्याही भावना जाग्या होतात. मग दोघेही एकमेकांच्या प्रेमात पूर्णपणे हरवून जातात. जवळपास 3 तास ते दोघे एकमेकांसोबत राहतात आणि जेव्हा ते दोघे वेगळे होतात तेव्हा ममताला त्या दिवशी खरं प्रेम काय असतं हे समजलं होतं. ती पूर्णपणे आपलं मन आता गणेशला देऊन बसलेली असते आणि गणेशला देखील ममताबद्दल खूप जिव्हाळा निर्माण होतो. त्या दिवसानंतर ममता आणि गणेशची ती सवयच बनते. जेव्हा संध्याकाळी गणेश आपली भाजीची दुकान बंद करून खोलीवर यायचा तेव्हा दोघेही एकमेकांच्या डोळ्यात पाहत बसायचे आणि बघता बघता दोघेही एकमेकांमध्ये हरवून जायचे. आपल्या सगळ्या भावना आणि इच्छा त्या एकमेकांसोबत शेअर करायचे. आता गणेश देखील ममताला मिळून खूप आनंदी झाला होता. एक दिवस अचानक ममताला आपल्या गावाची आठवण येते. मग ती गणेशला आपल्याजवळ बोलावते आणि म्हणते, गणेश मला गावात जायचं आहे. त्यानंतर जेव्हा गणेश हे ऐकतो तेव्हा तो खूप घाबरतो आणि म्हणतो, आज अचानक तुला काय झालं, तू गावाला जाण्याबद्दल का बोलत आहे. तेव्हा ममता म्हणते, गणेश खरं सांगायचं तर मी जेव्हा दिल्लीला आले होते तेव्हा एका महिलेपासून 1,000 रुपये उसने घेऊन आले होते आणि ते पैसे परत करण्यासाठी मला गावाला जावंच लागेल. त्यावर गणेश म्हणतो, जर तू जाणार असशील तर एकटी जाणार नाही, मीही तुझ्यासोबत येईल. त्यानंतर गणेश आणि ममता दोघेही रेल्वे स्टेशनवर जातात आणि आपल्या गावाकडे जाणारी ट्रेन पकडतात.
दुसऱ्या दिवशी जेव्हा ममता आपल्या गावात पोहोचते आणि गावातील लोक तिला पाहतात तेव्हा कुणीही तिला ओळखू शकत नाही, कारण आता जी ममता होती ती पूर्णपणे शहरातल्या मॅडमसारखी दिसत होती. तिच्या मागे गावातील लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या माणसांपर्यंत सगळेच लोक तिच्याकडे पाहत चालले होते. त्यानंतर जेव्हा ममता आपल्या जुन्या घरी पोहोचते तेव्हा शेजारच्या सगळ्या महिला तिला पाहण्यासाठी येतात. ममता सगळ्यांसोबत भेटते, गप्पा मारते. मग ती ज्या महिलेला भेटते जिने तिला दिल्लीला जाण्यासाठी 1,000 रुपये उसने दिले होते. त्यानंतर ममता त्या महिलेला जवळ बोलवते आणि तिचे 1,000 रुपये परत करते आणि म्हणते, हे बघ, गावात आता काही उरलं नाही. आता मी शहरातली झाली आहे. गावात आता माझं मन लागत नाही. त्यामुळे 2-4 दिवस इथे राहून मी पुन्हा दिल्लीला परत जाणार आहे. त्यानंतर गणेश आणि ममता 2-4 दिवस गावात राहतात आणि मग ते पुन्हा गणेश ममताला घेऊन आपल्यासोबत दिल्लीला घेऊन येतो. दिल्लीला आल्यानंतर गणेश ममताला एका मंदिरात घेऊन जातो आणि तिथे दोघेही देवाला साक्षी मानून लग्न करतात. गणेश ममताला आपली बायको बनवतो आणि त्यानंतर ते दोघेही आनंदाने राहू लागतात. अशाच नवनवीन स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.